रोहित पटेल ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत मुंबईमधील गणपती दर्शन करण्यासाठी. माझं लहानपणापासून स्वप्न होतं की एक दिवस मी मुंबईच्या सर्व गणपतीचे दर्शन नक्की करेन. त्यासाठी मी पकडली लोकल ट्रेन आणि निघालो परळ स्टेशनला जाण्यासाठी. परळ स्टेशनला जाऊन तिकडूनच गणपती दर्शनाची सुरुवात करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे आहेत या व्लॉगमधील खरे हिरो. स्टेशनच्या बाहेर या मुलांशी माझी ओळख झाली आणि खऱ्या प्रवासाला इथूनच सुरुवात झाली. भेटलेला आहे. भावाचं नाव काय? विश्वास आठवले. विश्वास. कृष्णानगरच्या विश्वास सोबत आता आपण जातोय गणेशोत्सव मंडळाला भेट देण्यासाठी. सो आपण पाहतोय कृष्णानगरचा राजा. दर्शन घेऊन आता निघालो आपण. कसं वाटलं भावा दर्शन घेऊन? एकदम मन प्रसन्न झालं ना. आपण यांचे रिॲक्शन घेऊ. कसं वाटलं तुम्हाला दर्शन घेऊन? दर्शन मस्त होतं की मोदक मस्त होता? त्यानंतर आम्ही परळचा सम्राट या बाप्पाचं दर्शन घेतलं. सुंदर डेकोरेशन आणि सुरेख मूर्ती साकारण्यात आली होती. त्यानंतर थोडं पुढे चालत आल्यावर आम्हाला दर्शन झालं परळचं महाराजाचं. शंकर महादेवांच्या हातामध्ये धनुष्यबाण आणि एका हातामध्ये डमरू होतं आणि खांद्यावर गणपती बाप्पा विराजमान बघायला मिळाला. तेवढं सुंदर छायाचित्रकार चित्र काढत होता. आता कुठे जायचं आपण? इच्छापूर्ती. तर असंच जोडून ना रोहित पटेल ब्लॉग सोबत थोडं आपण पुढे चालत आलो आहे. आणि हा जो आहे मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे आणि परळचा इच्छापूर्ती म्हणून ज्याला ओळखलं जातो तो गणपती बाप्पा इकडे विराजमान झालेला आहे. चला आपण बघूया. तुम्ही जर परळमध्ये आलात तर तुम्हाला सर्व गणपती बाप्पांचे दर्शन तुम्हाला एकाच रांगेमध्ये मिळणार आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर डेकोरेशन केलं आहे. चला आपण आतमध्ये जाऊया. सुंदर दर्शन झालेलं आहे आणि आपण बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे बाप्पाची. तर आम्ही दर्शन घेऊन आता निघतो इकडनं. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता आम्ही इकडनं निघतोय. इच्छापूर्ती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि खूप सुंदर पोस्टर्स वगैरे बनवले होते. शाळेचे विद्यार्थी आले होते त्यांनी. आणि त्यानंतर आम्ही आता पुढे निघतोय. पुढे जाऊया. अजून खूप सारे गणपती मंडळाला भेट देणार आहोत आपण. असंच जोडून राहा रोहित पटेल ब्लॉगसोबत. थोडं पुढे चालत आलो आणि आम्हाला दर्शन झालं परळच्या विघ्नहर्ताचं. खरंच खूप सुंदर आणि देखणी मूर्ती होती बाप्पाची. एका पायावर विराजमान बाप्पा मोरावर बसलेला होता. दर्शन घेऊन खूप बरं वाटलं आणि आम्ही निघालो पुढच्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. सो आपण आता पुढे जातोय परळचा राजा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. चला सोबत जोडूया. सर्वांची इच्छा असते की मुंबईतील गणपती दर्शन करण्याची, पण या धावत्या दैनंदिन जीवनामध्ये वेळ मिळत नाही. त्यामुळे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आज मुंबईतील सर्व गणपती बाप्पांचे दर्शन तुम्हाला मिळणार आहे. असंच जोडून राहा आपल्या ब्लॉगसोबत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 20 रुपीज गेट पास आहे परळच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी. आणि आम्ही निघालो आता बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. ठीक आहे दादा. दिस इज फॉर यू. थँक्यू ब्रो. माझा खंड
मंगल मूर्ती. बाप्पाची मूर्ती बघून खंडेरायाची आठवण झाली आणि मनात आलं, एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा एलकोट. हातामध्ये डमरू आणि त्रिशूल घेऊन खंडेरायाच्या रूपामध्ये बाप्पा उभा होता. सो मित्रांनो, परेलचं राजाचं दर्शन झालेलं आहे आणि खूप मजा आलेली आहे. असंच आपण आता फिरत फिरत पुढे जाऊया आणि आपले मित्रसुद्धा खूप एन्जॉय करत आहेत. सो आता आपण तेजूगायच्या इथे आलो आहे आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी थांबणार आहेत. खूप मोठी लाईन आहे, पण आपले मित्र जात आहेत, त्यांना खूप घाई झाली आहे, तर त्यांना आपण बाय बाय करूया. तेजूगायचं इथले दर्शन घेऊन आता पुढे निघालो आपण गणेश गल्लीकडे. दादा पास तुम्हाला पास घेऊन आता आपण जातोय दर्शनासाठी. बाप्पाच्या दर्शनासाठी आम्ही आता पास काढलेला आहे आणि लाईनमध्ये आहेत. तर आपण बघताय ती पासची लाईन आहे आणि एका बाजूला आहे विदाऊट पासची लाईन. तर असा हा पास तुम्हाला 20 रुपयामध्ये भेटेल. आणि आम्ही आता पास जमा करून आतमध्ये जातोय आणि त्यानंतर मग बाप्पाचं दर्शन होईल. मला दाखवतो मी अशा प्रकारे डेकोरेशन. बघू शकता अफाट गर्दी आहे आणि श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं डेकोरेशन साकारले अप्रतिम आहे. डेकोरेशन तुम्ही पाहिलं असेल. आता आपण दर्शनासाठी जाऊया. मुंबईचा राजा गणेश गल्लीमध्ये आणि तोच राजाचं दर्शन आता आपण घेणार आहोत. गणपती बाप्पा मोरया.
फायनली हिरामणीचं सुखाचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघतोय आणि पुढे बघूया अजून काय काय मला कॅप्चर करता येतं आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो. असं जोडून राहा रोहित ब्लॉगसोबत. सो लालबागच्या राजाचं डेकोरेशन आपण बघितलं. लालबागच्या राजाचं अफाट गर्दी असल्या कारणाने दर्शन काही घेता आलं नाही आणि आम्ही निघालो चिंतामणीच्या दर्शनासाठी. सो चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आम्ही मुखदर्शन घेतलं आणि गर्दी अफाट आहे. भक्तांची रांगा सकाळपासून लागलेल्या आहे तिकडे आणि खरंच खूप गर्दी आहे, भयंकर गर्दी आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन झाल्यानंतर मी निघालो घरच्या रस्त्याकडे आणि खरंच माझा मोबाईल ऑफ झाला, त्यामुळे मी पुढे व्हिडिओ शूट करू शकलो नाही. पण मला खात्री आहे तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण मुंबईच्या गणपतीचं दर्शन झालं असेल. इथेच मी थांबतो आणि पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसोबत. बाय बाय.